महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला। अशातच आता या सर्व चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तसेच जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यामागील कारण सांगितले आहे। ते काय म्हणालेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात झाली। अशातच आता जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यामागील कारण पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। ज्या काही चर्चा सुरू आहेत दोन राष्ट्रवादीच्या मर्जरच्या, त्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट असं आहे की माझ्या मतदारसंघातील उरण ईश्वरपूर चे नगराध्यक्ष 7,000 मताने निवडून आले। 22 वर्षापूर्वी एका जागेत त्यांच्या मामांनी काही बांधकाम केलं, त्याला गुंठेवारीने मंजुरी मिळाली आणि 2002 साली झालेली गोष्ट, 2016ला ती जागा नगराध्यक्षांनी आमच्या खरेदी बक्षीसपत्राने घेतली आणि 2002-03 सालापासून आजपर्यंत त्यांना कुठलीही नोटीस अतिक्रमणाची आली नाही। तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवलं। आता ही माझ्या भागातली मोठी घटना आहे आणि विधानसभेचं अधिवेशन चालू असताना झालं असतं तर तिथंच त्यांना भेटलो असतो। त्यांची वेळ मागितलेली होती, परवा त्यांना वेळ मिळाली नाही, काल त्यांनी वेळ दिली। त्यांनी वेळ दिलेली होती, त्यात जरा उशीर झाला, मला कळलं आणखीन काही वेळाने या। मी गेलो, चहा घेतला, ते तिथं नव्हते हॉलमध्ये। थोड्या वेळाने काही काळाने बऱ्याच वेळाने ते बाहेर आले। बाहेर आल्यावर त्यांनी विचारलं काय आहे, माझी जरा मीटिंग चालू आहे। मी त्यांना माझं गाऱ्हाणं सांगितलं। ते म्हटले मला माहीत नाही, मी लक्ष देतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात त्याच्या बाबतीत काय स्टेटस आहे हे पाहून सांगतो। मी त्यांना स्टेटस सांगितलं की ते अपात्र झालेत आणि आता कालच आम्ही वकिलांकडे गेलेलो, आता आमचं अपील दाखल होईल। त्याआधी मी एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटायचा प्रयत्न केला होता, पण ते माझ्या माहितीनं दिल्लीला गेलेले। ते किंवा त्यांचे बरोबर असणारे प्रभाकर या दोघांचे फोन बंद होते आणि त्यामुळं या सगळ्या याच्यात मग मुख्यमंत्र्यांना भेटावं लागलं। त्यांनाही सांगितलं, एक 5-10 मिनिटं आम्ही भेटलो आणि मी बाहेर। परंतु त्याच वेळेच्या जवळपास खासदार सुनील तटकरे सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटले असं दिसत आहे। तुम्ही ज्या वेळेला गेला त्यावेळेला खासदार मी हॉलमध्ये बसलेलो, ते स्वतः तिथं बराच वेळाने आले आणि ते म्हटले की मला माझ्याकडं जरा मीटिंग चालू आहे, मला आता थोडी गडबड आहे नेमकं काय आहे। तर मी त्यांना सांगितलं, तर ते म्हटले मला माहीत नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे ते। मी म्हटलं आता स्टेटस म्हणजे काय, अपात्र ठरलेले आहेत, त्यात आम्ही अपील करणार आहे। अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला आणि त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे म्हणतं। त्यावेळेला सुनील तटकरे खासदार तिथे आले, त्याबद्दलची तुम्हाला काही कल्पना होती का? नाही, मला कोणाची भेट झाली ते मी हॉलमध्ये तिथे एकटाच होतो। बराच वेळ चहा घेतला मी आणि बराच वेळाने ती बाहेर आली। शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा एनडीए मध्ये सामील होणार असल्याची चर्चा सध्या होत आहे। या चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आज सकाळपासून एका जबाबदार वर्तमानपत्रात
आणि काही प्रसार माध्यमांमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या अधिकृतपणे पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार अधिकृतपणे कुठल्याही चॅनलशी किंवा कुठल्याही वर्तमानपत्राशी पक्ष बोललेला नाही. पक्षाच्या धोरणांबद्दल जी काही भूमिका वर्तमानपत्रात किंवा चॅनल्सवर आली ती सूत्रांच्या थ्रू आलेली आहे. फिजिकली, ऑफिशियली कुठलंही स्टेटमेंट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवारांनी केलेलं नाही. त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ जो मी चॅनल्समध्ये गैरसमज हे पाहिले, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी, आमचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनात पक्षाबद्दल कुठलाही गैरसमज असू नये म्हणून मी आपल्याला विनंती केली. कारण अधिकृत पक्षाने कुठलीही भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे तुम्हाला मनात जे प्रश्न असतील ते मन मोकळेपणे तुम्ही मला विचारावे आणि जे ऑन कॅमेरा आहे तेच वास्तव आणि सत्य आहे. सूत्रांची माहिती, हा बोलला, तो बोलला, ऑफ कॅमेरा, ऑन कॅमेरा, चहा पिताना, गप्पा मारताना, त्याच्यात काही तथ्य नाही. त्याच्यामुळे मन मोकळेपणे तुमच्या मनात जे असतील ते प्रश्न, त्याचं वास्तव आणि त्याचबरोबर इथे यायच्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माननीय संजय राऊत साहेब या आणि बंटी पाटील दादा या तिघांशीही मी सविस्तर बोललेले आहे. कारण का त्यांनाही काही गैरसमज काय होतं, कोण नागपूरला आहे, कोण आणि कुठे आहे, मग तो बूम घेऊन जातो, त्याला बिचारायला हेड ऑफिसनी काहीतरी सांगितलेलं असतं, मग त्या हेड ऑफिसनी सांगितलेलं तो बिचारा पुढे विचारतो. त्याच्यामुळे हा एक थोडंसं मिसकम्युनिकेशन झालंय असं मला जाणवलं. म्हणून मी आपल्याला विनंती केली की तुमचे जे काही प्रश्न आहेत आणि पक्षाची काही ठोस भूमिका आहे ही पक्षाच्या वतीने आदरणीय पवारसाहेब, माननीय जयंतराव, माननीय शशिकांत शिंदे साहेब या सगळ्यांची चर्चा करून सगळ्या खासदारांना आणि आमदारांना माहिती देऊन मी तुमच्यासमोर आज इथे बसलेली आहे. आम्ही इंडिया अलायन्समध्ये काम करतोय आणि आमच्या या सगळ्याबद्दल मग काँग्रेस असू दे किंवा ना काँग्रेसने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय, ना भारतीय जनता पक्षाने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही दिलाय. त्याच्यामुळे ना एनडीएचा प्रस्ताव आहे ना काँग्रेसचा प्रस्ताव आहे. आम्ही आहोत तिथे आम्ही सुखी आहोत. तसेच जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंतराव काल ऑफिशियली माननीय मुख्यमंत्र्यांचा वेळ मागून गेले होते. माननीय मुख्यमंत्र्यांना ते हे सांगायला गेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ह्याचा नगराध्यक्ष, त्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने ॲक्शन घेतलेली आहे. बरोबर ॲक्शनचा टायमिंग बघा, हाऊस चालू असताना ॲक्शन नाही झाली, बरोबर असेंब्ली संपली आणि 2 दिवसात ॲक्शन झाली. हा योगायोग आहे. हा एक भाग झाला. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे. कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली, वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार. आम्ही सामान्य माणसं, आम्ही साधे विरोधी पक्षातले खासदार, आम्हाला कसं माहिती असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारावं लागेल. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या, ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते. त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्या दरवाज्याने परत